सुरू सुरू झाले ना जॉईन. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या जिल्हास्तरीय ऑनलाईन तासिकेमध्ये आज आपण इंग्लिश व्याकरणामधला इंग्लिश ग्रामर मधला एक महत्वाचा टॉपिक बघणार आहे, ज्याचं नाव आहे चेंज द व्हॉइस. आता हा जो टॉपिक आहे चेंज द व्हॉइस, विद्यार्थी मित्रांनो, अगदी 7वी 8वीच्या इयत्तेपासून तर पुढं 10वी 12वी असेल किंवा तुम्ही जोपर्यंत इंग्लिश लँग्वेज शिकता किंवा इंग्लिश ग्रामर शिकता तोपर्यंत तुम्हाला अतिशय महत्वाचा ठरणार आहे. त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धे परीक्षेमध्ये, त्याचबरोबर वेगवेगळ्या भरती परीक्षेमध्ये सुद्धा हा टॉपिक विचारला जातो. म्हणजेच इंग्लिश ग्रामर मधला एक महत्वाचा टॉपिक हा आपल्यासाठी आज आहे आणि आज आणि उद्या अशा 2 तासिकेमध्ये आपण हा टॉपिक पूर्णपणे कव्हर करणार आहोत. तर चेंज द व्हॉइस हा टॉपिक तुमच्या इंग्लिशचे जे 25 प्रश्न आहेत या 25 प्रश्नांपैकी एक प्रश्न या टॉपिकला निश्चित असणार आहे. आणि त्याच्यासाठी गुण किती आहेत निर्धारित? तर 2 गुण. आपल्याला माहिती आहे आपल्या एक्झाम मध्ये प्रत्येक प्रश्न 2 गुणांना आहे, तर 2 गुणांसाठी हा प्रश्न, म्हणजे इंग्लिशचे जे 25 प्रश्न आहेत त्या हिशोबाने प्रपोर्शन केलं तर 4% प्रमाण या प्रश्नाचं आहे. तर अशा पद्धतीचा हा चेंज द व्हॉइस हा टॉपिक आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. आता टॉपिक काय एक्झॅक्टली, चेंज द व्हॉइस म्हणजे काय, ते आपल्याला सुरू करण्यापूर्वी समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तर सुरुवात करूया. आणि सुरुवात करण्यापूर्वी एक सूचना अशी की तुम्ही एखादी वही किंवा पेन घेऊन समोर बसलात तर अगदी चांगलं होईल. जे काही तुम्हाला अडचणी आल्या त्या तुम्हाला त्या नोट डाऊन करता येतील, किंवा याच्यामध्ये जे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत आपल्याला ते फॉर्म्युले सूत्रही लिहिण्यासाठी काम येणार आहे. तर सुरुवात करूया. आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल चेंज द व्हॉइस. पहिलं चेंज म्हणजे काय ते समजून घेऊया. आपल्या सर्वांना माहिती आहे चेंज म्हणजे काय. चेंज म्हणजे काय तर बदलवणे. आता काय बदलायचंय ते समजून घ्या. या ठिकाणी बदलायचंय आपल्याला व्हॉइस बदलायचा. याला मराठीमध्ये काय म्हणायचं, प्रयोग बदला. व्हॉइसचं मराठी पर्यायी शब्द काय आहे, प्रयोग. तर आपल्याला चेंज करायचंय म्हणजे काय, बदलायचं आहे, बरोबर. आता या ठिकाणी काय बदलायचंय आपल्याला, व्हॉइस बदलायचा आहे. आता व्हॉइस बदलायचंय म्हणजे काय तर ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये समजून घेऊया की बदलायचंय खरं, पण व्हॉइस म्हणजे काय बदलायचंय एक्झॅक्टली, व्हॉइस म्हणजे काय या अगोदर आपण समजून घेऊया. बघा दुसऱ्या स्लाइडमध्ये व्हॉइस म्हणजे काय ते आपण बघूया. बघा समोर आपल्याला फलकावर व्हॉइस म्हणजे काय एक्झॅक्टली कळतंय. व्हॉइस म्हणजे काय तर इंग्रजी भाषेमध्ये एक वाक्य किंवा एकच वाक्य 2 प्रकारे लिहिता येतंय आणि या 2 प्रकारे लिहिता येण्यालाच प्रयोग असे म्हणतात. मराठीमध्ये हा प्रयोग जो दिसतोय आपल्याला, प्रयोग, तो व्हॉइस शब्दाचा पर्यायी शब्द आहे, प्रयोग. तर एकच वाक्य, आता तुम्ही म्हणताल एकच वाक्य 2 प्रकारे कसं लिहिता येईल, तर इंग्रजीमध्ये हे लिहिता येतं. मग ते लिहिताना त्याचा काळ बदलतो का, टेन्स बदलतो का, तर नाही बदलत. त्याचा काळ पूर्वीच्या वाक्यात जो असतो तोच दुसऱ्या वाक्याचा असतो. टेन्सही बदलत नाही आणि त्याचा अर्थही बदलत नाही, बरोबर. मग तुम्ही म्हणता 2 प्रकारे लिहिल्यानंतर मग फरक काय होतो, तर काळ बदलत नाही किंवा त्याचा अर्थही बदलत नाही. फक्त बदलते काय तर शब्दाची रचना. म्हणजे एक प्रकारे बोलणं आणि दुसऱ्या प्रकारे बोलणं, त्याचा अर्थही बदलत नाही आणि टेन्सही बदलत नाही. फक्त काय होतं तर त्याची रचना बदलते. आता ती रचना कशी बदलते काय आपण पुढच्या 2-3 स्लाइडमध्ये त्याच्या रचना बघणार आहोत. पुढच्या स्लाइडकडे जाऊया. व्हॉइस म्हणजे काय ते तुम्हाला कळालेलं आहे की इंग्रजीमध्ये एकच वाक्य 2 प्रकारे लिहिता येतंय आणि ते 2 प्रकारे कसं लिहिता येतंय ते आपल्याला बघायचंय. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये लिहिल्यानंतर त्याच्या अर्थामध्ये पण आणि त्याच्या मिनिंग मध्ये अर्थामध्ये आणि त्याच्या काळामध्ये बदल होत नाही. बदल होते ती फक्त बदलते फक्त ती त्याची रचना. कशा पद्धतीने बदलते ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. व्हॉइस म्हणजे काय आपल्या लक्षात आलेलं आहे. आता व्हॉइस म्हणजे प्रयोग. तर एका प्रयोगातून दुसऱ्या प्रयोगामध्ये आपल्याला वाक्य या ठिकाणी बदलायचे. चेंज द व्हॉइस, चेंज म्हणजे काय, बदलवणे. आता बघा एकच वाक्य 2 प्रकारे कसं लिहिता येतं, तर या ठिकाणी आपल्या समोर स्क्रीनवर आपल्याला 2 सेंटेन्स दिसत आहेत. हे 2 सेंटेन्स एकदा निरीक्षण करून आपण बघूया. बघा सुरुवातीचं वरचं वाक्य, सी रीड्स अ स्टोरी. आता या ठिकाणी हे जे सेंटेन्स आहे, सी रीड्स अ स्टोरी, याचा अर्थ काय
तर ती गोष्ट वाचते. सी म्हणजे काय? ती गोष्ट वाचते. बरोबर. आता हेच वाक्य वेगळ्या प्रकारे कसं लिहिलंय ते बघा जरा. अ स्टोरी इज रीड बाय हर. बघा, वरचं वाक्य आणि खालचं वाक्य याच्या अर्थामध्ये अजिबात बिलकुल बदल झालेला नाही. अर्थामध्येही बदल झाला नाही. त्याचबरोबर त्याच्या टेन्स म्हणजे काळ, आता आपल्याला हे सर्वांना माहिती आहे, तर त्याच्या टेन्समध्ये सुद्धा बदल झाला नाही. परंतु दोन प्रकारे लिहिलं गेलंय. वरचा एक प्रकार आहे आणि खालचा एक दुसरा प्रकार आहे. आता त्याचे प्रकार कुठले आहेत व्हायचे ते आपल्याला पुढच्या स्लाइडमध्ये बघायचं. हे एका प्रकारचं वाक्य, हे दुसऱ्या प्रकारचं वाक्य आहे, पण दोन्ही वाक्य अर्थाच्या दृष्टीने आणि काळाच्या दृष्टीने सारखेचे. बदल त्याच्यामध्ये काहीच नाही. मग बदललं काय? तर शब्दांची रचना बदलली. तुम्ही वरच बघा, सी रीड्स अ स्टोरी. आता या ठिकाणी जे अ स्टोरी आहे याच्यामधला तो सुरुवातीला आलाय, म्हणजे रचना फक्त काय झाली? बदलली. म्हणून एकच वाक्य दोन प्रकारे कसं लिहितं ते आपण या ठिकाणी बघितलंय. आता दुसऱ्या एका वाक्याच्या आधारे पुन्हा एकदा समजून घेऊया. दे चेंज द हाऊस. बघा दुसरं उदाहरण, दे चेंज द हाऊस. आता हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे लिहिलंय, बघून घ्या. द हाऊस वॉज चेंज बाय देम. हेच वाक्य दुसऱ्या प्रकारे लिहिलंय. आता याचा दे चेंज द हाऊस आणि द हाऊस वॉज चेंज बाय देम याच्यामध्ये अर्थामध्ये बिलकुल बदल झालेला नाही. त्याचबरोबर त्याच्या टेन्समध्ये काळामध्येही बदल झालेला नाही. फक्त बदललंय काय? तर त्याची रचना बदलली. बघा या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल, द हाऊस हे जे शेवटचे दोन शब्द आहे, शेवटचे शब्द समूह आहेत, हे सुरुवातीला आलेत. वेगळ्या पद्धतीने लिहिलंय. ते कशा पद्धतीने लिहिलंय ते आपल्याला बघायचंय. परंतु आता या ठिकाणी आपण बघितलं तर या दोन्ही वाक्यांमध्ये दोन व्हर्ब आलेले आहेत. बघा या ठिकाणी लक्ष द्या. पहिल्या वाक्यामध्ये रीड्स आणि दुसऱ्या वाक्यामध्ये आहे चेंज. हे व्हर्ब आहे. व्हर्ब म्हणजे काय? व्हर्ब म्हणजे क्रियापद. बघा, व्हर्ब हा जो इंग्रजी शब्द आहे त्याचा पर्यायी शब्द मराठीमध्ये काय आहे? क्रियापद. तर या दोन वाक्यामध्ये प्रत्येकी एक एक क्रियापद, मुख्य क्रियापद, सहाय्यक क्रियापद, आपल्याला हेल्पिंग व्हर्ब बद्दल मी बोलत नाहीये, तर मुख्य क्रियापद या दोन्ही वाक्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकताय की वरील वाक्यात रीड व चेंज हे दोन व्हर्ब आलेले आहेत. मुख्य क्रियापद आहेत, ते मेन व्हर्ब आहेत या सेंटेन्स मधले. याचाच अर्थ काय? तर याचा अर्थ असा की एका व्हॉइसच्या एका प्रकारातून आपल्याला दुसऱ्या प्रकारात रूपांतर करायचं असेल किंवा ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर त्या वाक्यामध्ये आपल्याला क्रियापद, मुख्य क्रियापद असणं गरजेचं आहे. मुख्य क्रियापद असेल तरच आपण वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करू शकतो. ही गोष्ट तुमच्या लक्षात घ्या. ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना त्या वाक्यामध्ये मुख्य क्रियापद असलं पाहिजे. त्यामध्ये जर मुख्य क्रियापद नसेल तर ते वाक्य ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये आपण बदलूच शकत नाही, करूच शकत नाही. आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूयात की हे जे टॉपिक आहे व्हॉइस म्हणजे प्रयोग, हे आपण बघितलं. एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये आपल्याला दिलेल्या वाक्यांचं रूपांतर करायचंय. आपल्याला साधारणपणे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये याच्या संदर्भात काय प्रश्न विचारले जाऊ शकतात? एका प्रकारातून दुसऱ्या प्रकारामध्ये रूपांतर करताना एकतर अशा पद्धतीची सूचना दिली जाईल की दिलेल्या वाक्याचा, ऍक्टिव्ह व्हॉइस वाक्याचा खालील चार पर्यायांपैकी पॅसिव्ह व्हॉइसचा पर्याय कुठला आहे, तर तो एक पर्याय आपल्याला निवडायचा आहे. किंवा दुसऱ्या प्रकारे दिलं जाईल की चार सेंटेन्स दिले जाईल आणि चार सेंटेन्स पैकी कुठलंही एक सेंटेन्स ऍक्टिव्ह व्हॉइसचं कोणतं येते ओळखा किंवा पॅसिव्ह व्हॉइसचं कोणतं येते ओळखा, किंवा दिलेल्या चार वाक्यापैकी दोन वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचे कोणते किंवा दोन वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचे कोणते, असाही प्रश्न आपल्याला याच्या संदर्भात विचारला जाईल. अगदी सोपं आहे. आता याचे आपण टाइप्स बघूया. टाइप्स ऑफ व्हॉइस. टाइप्स म्हणजे काय? अगदी साध्या भाषेत आपल्याला माहिती आहे की टाइप्स म्हणजे प्रकार. आता प्रकार बघूया. प्रयोगाचे प्रकार किती आहेत? देर आर मेनली टू टाइप्स ऑफ द व्हॉइस इन इंग्लिश ग्रामर. इंग्लिशच्या व्याकरणामध्ये या व्हॉइसचे, प्रयोगाचे मुख्य दोन प्रकार आहेत. आता हे मुख्य दोन प्रयोग कोणते? तर या स्क्रीनवर आपल्याला दिसतंय. द फर्स्ट वन इज अ ऍक्टिव्ह व्हॉइस अँड द सेकंड वन इज अ पॅसिव्ह व्हॉइस. आता याचे मराठी शब्द आणि त्यांचे अर्थ समजून घेऊया. बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्तरी प्रयोग. आता कर्तरी प्रयोग म्हणजे काय? तर त्या मराठी शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे, त्याचे लक्षणं दडलेले आहेत.
या ठिकाणी कर्तरी जो आहे, बघा या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्तरी प्रयोग. तर या कर्तरी प्रयोगामध्ये आपल्याला हा शब्द जो दिसतो इथं, कर्त, कर्त म्हणजेच कर्ता, म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे कर्ता जो असेल वाक्यामधला, या कर्त्याला विशेष महत्व आहे. ऍक्टिव्ह व्हॉइसचं साधं सोपं सिंपल लक्षण काय, तर याच्यामध्ये कर्त्याला महत्व असतं, कर्त्याला प्राधान्य दिलेलं असतं आणि कर्ता हा विशेष असतो. वाक्यामध्ये फोकस कशावर असतो, तर कर्त्यावर असतो आणि म्हणूनच याला ऍक्टिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये काय म्हटलं जातं, कर्तरी प्रयोग. याच्यामध्ये कर्ता महत्वाचा असतं, एवढंच वाक्य, एवढीच गोष्ट आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर दुसरा जो प्रयोग आहे, दुसरा जो प्रकार पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस मीन्स कर्मणी प्रयोग. आता या ठिकाणी कर्मणी प्रयोग त्याच्याही मराठी नावामध्ये त्याचा अर्थ दडलेला आहे. काय अर्थ येतो बघा, तर या ठिकाणी कर्म हा शब्द आलेला आहे. काय शब्द आलाय, कर्म. म्हणजे ज्या पद्धतीने ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याला महत्व असतं, कर्त्यावर फोकस असतो, तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये फोकस कशावर असतं, प्राधान्य कशावर असतं, महत्व कशाला असतं, तर कर्माला असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला हे टाइप्स ऑफ व्हॉइस दोन प्रकार कळालेले आहेत, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याला मुख्य रोल असतो, कर्त्यावर फोकस असतो आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्मावर फोकस असतो. तर अशा पद्धतीने हे दोन प्रकार आपण बघितलेले आहेत. आता या दोन उदाहरणांची रचना कशा पद्धतीची असती ते बघूया. बघा, पहिला प्रकार आता या ठिकाणी आपण सुरू करूया. आपल्याला मुख्य या या व्हॉइस या टॉपिक मध्ये आपल्याला मुख्य काय शिकायचंय, तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय आणि पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय, आणि ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्व्हर्ट कसे करायचे, त्याचे काही नियम आहेत ते आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघणार आहोत. आणि तुम्ही जर ते नियम व्यवस्थित समजून घेतले तर निश्चितच आपल्याला या ऍक्टिव्ह व्हॉइसचे सेंटेन्स पॅसिव्ह व्हॉइस मध्ये अगदी सहजपणे करण्यास मदत होणार आहे. बघूयात ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय, तर कर्तरी प्रयोग. आता मी या ठिकाणी आपणास सांगितलंय की ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये महत्व कशाला असतं, तर कर्त्याला असतं. आता ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे एक्झॅक्टली काय, तर ज्या वाक्यातलं क्रियापद कर्त्याच्या लिंग वचनानुसार बदलतं त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग. म्हणजे कर्ता, या ठिकाणी जो कर्ता आहे कर्त्यानुसार सगळं क्रियापद बदलतात, त्यालाच म्हणायचं ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग. आता एका उदाहरणाच्या द्वारे त्याची रचना कशी असती, कर्तरी प्रयोगातले जे वाक्य असतात, कर्तरी प्रयोग म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसचे जे वाक्य असतात त्यांची सर्वसाधारण पद्धतीने रचना कशा पद्धतीने असती ते उदाहरणाद्वारे समजून घ्या. उदाहरण बघितलं की अगदी सहजपणे तुम्हाला ते समजण्यास मदत होईल. बघा एक्झाम्पल, ही इट्स अन ऍपल. आता हे जे सेंटेन्स दिसतंय, ही इट्स अन ऍपल, याचा अर्थ काय, तो सफरचंद खातो. बघा ऍपल म्हणजे काय, सफरचंद. ही इट्स अन ऍपल. तर या वाक्यामध्ये आपण जर बारीक निरीक्षण करून जर बघितलं तर याच्यामध्ये क्रिया चालू आहे आणि त्यामध्ये एक कर्ता आहे. तो सफरचंद खातो, तो सफरचंद खातो म्हणजे याच्यामध्ये क्रिया करणारा व्यक्ती कोण आहे, याच्यामध्ये क्रिया दाखवणारा कर्ता कोण आहे, जो क्रिया करतोय असा व्यक्ती कोण आहे याच्यात, तर ही. बघा इकडे लक्ष द्या, तर ही हा काय आहे, कर्ता. तो काय करतोय, त्या वाक्यातली क्रिया करतोय. इकडे लक्ष द्या. आता हा यस म्हणजे काय, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. मग ही या वाक्यातला काय आहे, कर्ता आहे, सब्जेक्ट. आता पुढे जाऊया. आता या वाक्यामध्ये क्रिया काय घडत आहे, ही इट्स अन ऍपल, तो सफरचंद खातो. म्हणजे क्रिया कोणती चालू आहे, खाण्याची क्रिया चालू आहे. अगदी बरोबर, तुमच्या लक्षात येत असेल, अगदी सोपं उदाहरण आहे. खाण्याची क्रिया चालू आहे आणि खाण्याची क्रिया दाखवणारा शब्द या वाक्यामध्ये क्रिया दाखवणारा शब्द कुठला आहे, त्यालाच आपण ऍक्शन वर्ड म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला, ऍक्शन वर्ड. ऍक्शन वर्ड म्हणजे काय, क्रिया दाखवणारा शब्द. मग क्रिया कोणती चालू आहे याच्यामध्ये, खाण्याची. मग खाणं दाखवणारा शब्द कोणता आहे, तर इट. इट्स, त्याला यस प्रत्यय लागलेला आहे, इट्स. तर इट्स हा शब्द काय दाखवतोय, क्रिया चालू आहे खाण्याची, हा दाखवतोय. आता या ठिकाणी हा बघा, या ठिकाणी हा काय आहे, व्हर्ब. आपल्याला या ठिकाणी दिसतोय इट्स हा काय आहे, व्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. त्यानंतर पुढे बघूयात, अन ऍपल एवढा भाग हा राहिलाय. तर या भागाला काय म्हणायचं, अन ऍपलला. अन ऍपलला ओ या ठिकाणी आपण त्याला दाखवलाय. या ठिकाणी यस प्लस व्ही प्लस ओ. ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. आता लक्षात घ्या, आपल्याला या तिन्ही गोष्टी तुम्हाला जर कळल्या तर आपल्याला हा टॉपिक समजून घ्यायला अतिशय मदत होणार आहे. ही म्हणजे कोण, तो. तो काय आहे, करता एक वाक्यामधली तो क्रिया करतोय. इट्स काय आहे, क्रियापद आहे. वाक्यामध्ये क्रिया काय होती, खाण्याची, त्यालाच आपण व्हर्ब म्हटलो. आणि शेवटचा राहिलेला भाग ओ म्हणजे ऑब्जेक्ट.
ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. आता कर्म म्हणजे काय एक्झॅक्ट समजून घेऊया. तर क्रिया ज्याच्यावर घडते, क्रिया कोणती चालू आहे? खाण्याची. कोणावर घडते? ॲन ॲपलवर, सफरचंदावर क्रिया घडते, म्हणून त्याला काय म्हणायचं? कर्म. मग या ठिकाणी आता या ऍक्टिव्ह व्हॉइस हे जे कर्तरी प्रयोग आहे याच्या वाक्याची रचना कशी असते ही आपल्याला या ठिकाणी समजली असेल. कशा पद्धतीची असते? तर यस प्लस व्ही प्लस ओ. आता यस म्हणजे या ठिकाणी यस कशाला म्हटलेलं आहे? कर्ता, बरोबर. त्याला इंग्लिशमध्ये म्हणायचं सब्जेक्ट. त्याच्यानंतर व्ही कशाला म्हटलेलं आहे? व्हर्ब. व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद, खाली दाखवलेलं आहे. आणि तिसरा आहे ॲन ॲपल, हा ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, ज्याच्यावर क्रिया घडते असा कर्म. आता या ठिकाणी याच्यावरून लक्षात आलं असेल आपल्याला, ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना असते यस, त्याच्यानंतर प्लस व्ही म्हणजे अगोदर करता येतो, कर्त्यानंतर कोण येतं इथं बघा, अगोदर करता येतो, कर्त्यानंतर क्रियापद येतं आणि शेवटी काय येतं? कर्म, ऑब्जेक्ट. मग ध्यानात घ्या, दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन आपल्या अभ्यासामध्ये आपण अनेक वाक्य लिहितो, अनेक वाक्य आपण बोलतो. तर याच्यापैकी बहुतांश वाक्य, जास्तीत जास्त प्रमाणातील वाक्य हे ऍक्टिव्ह व्हॉइस स्वरूपातले असतात, हे ध्यानात घ्या. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस आपल्याला शिकायचं आहे, ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. पण सर्वसाधारणप्रमाणे जास्तीत जास्त वाक्य आपण बोलतो, लिहितो, हे कोणत्या प्रकारचे? ऍक्टिव्ह व्हॉइस प्रकाराचे, म्हणजे या फॉर्म्युल्याचे यस अधिक व्ही अधिक ओ. आता ह्या तिन्ही कन्सेप्ट तुम्ही अगोदर समजून घ्या, जेणेकरून आपल्याला पूर्ण तासामध्ये यस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे काय समजलं पाहिजे. यस म्हणजे सब्जेक्ट कर्ता, व्ही म्हणजे क्रियापद, त्याला व्हर्ब असं म्हटलं जातं, आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट, त्यालाच कर्म असं म्हटलं जातं. म्हणजे या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना तुमच्या लक्षात आली. कर्ता अगोदर येतोय बरं का, आणि कर्म नंतर येत आहे, दोन्हीच्या मध्ये काय येतंय? क्रियापद येतंय, हे लक्षात आलं. आता ही झाली ऍक्टिव्ह व्हॉइसची रचना, वाक्याची रचना, कशा पद्धतीने कोणत्या क्रमाने कोण येतंय. आता या पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसच्या पुढचा जो व्हॉइस आहे पॅसिव्ह व्हॉइस, या पॅसिव्ह व्हॉइसची आपल्याला रचना बघायची की कशा पद्धतीने त्याची रचना आहे. बघूया. पॅसिव्ह व्हॉइस. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? कर्मणी प्रयोग. आता या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये महत्व कशाला आहे? कर्माला. फोकस कशावर असतो? प्राधान्य कशाला असतं? कर्माला. बघूयात मग त्याची रचना, त्याची व्याख्या पण या ठिकाणी दिली आपल्याला. ज्या वाक्यातील क्रियापद कर्माच्या लिंगवचनानुसार बदलते त्यास कर्मणी प्रयोग असे म्हणायचे. म्हणजे कर्म या ठिकाणी फोकस कशावर आहे? तर कर्मावर आहे, कर्माला विशेष महत्व आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण बघितलं कशाला महत्व होतं? कर्त्याला. आणि या ठिकाणी कशाला महत्व आहे? कर्म. आता सगळ्यात महत्वाचं आपण जे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य आता लिहिलं होतं, ही इट्स अन ऍपल, तेच वाक्य आपण या ठिकाणी कर्मणी प्रयोगाच्या माध्यमातून लिहिलेलं आहे बघा. तर कशा पद्धतीचं आहे ते बघूया. या ठिकाणी बघा, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये आपण जे वाक्य लिहिलं होतं, ही इट्स अन ऍपल, तेच वाक्य या ठिकाणी आपण घेतलेलं आहे, पण कोणत्या रचनेनुसार? कर्मणी प्रयोगानुसार घेतलेलं आहे. तेच वाक्य बघा कसं झालंय. अन ऍपल इज इटन बाय हिम, म्हणजे पहिलंच वाक्य दुसऱ्या प्रकारे लिहिलंय. दोन्ही वाक्य एकच आहेत, दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे, दोन्ही वाक्याचा टेन्स एकच आहे, फक्त बदलली काय? तर रचना. मग रचनेमध्ये काय काय बदल झाले बघा बरं जरा. बघा इथं काय होतं? यस काय होता? यस अगोदर होता, कर्ता अगोदर होता आणि कर्म नंतर होतं. इथं त्याच्या उलट झालेलं आहे. उलट काय झालंय? तर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये असलेलं जे कर्म आहे, ऑब्जेक्ट, जे शेवटी होतं ते इथं कुठं आलंय? अगोदर आलेलं. सुरुवातच वाक्याची कशाने झाली? ऑब्जेक्टने झाली. म्हणजे दोन्हीमध्ये बदल झाला. आणि शेवट कशाने झालं? यस. यस म्हणजे काय? सब्जेक्ट, करता. मग दोन्हीमध्ये इंटरचेंज झालं. इंटरचेंज झालं म्हणजेच काय? ऍक्टिव्ह व्हॉइस मधला सुरुवातीचा करता हा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये शेवटी गेला, आणि ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये शेवटी असणारं कर्म, ऑब्जेक्ट, ते कुठं आलंय? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला आलं. आता आणखी काय बदल झाले? हे दोन बदल झाले. त्याचबरोबर आणखी काय बदल झाले? अन ऍपल हे ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातलं कर्म, ऑब्जेक्ट, हे आपण सुरुवातीला घेतलं. आणि या ठिकाणी जो ही होता, या ठिकाणी ही होता करता, तो या ठिकाणी काय झाला? आता शेवटी घेतलाय आपण, पण तो झालाय काय? हिम झालाय. हिम झालाय म्हणजे काय? सर्वनाम बदललंय या ठिकाणी. ते जे ही सर्वनाम आहे त्याची आपण द्वितीय विभक्ती इथं घेतली. द्वितीय विभक्तीच घ्यावं लागते शेवटी. ती कशा पद्धतीने घ्यावं लागते, कोणत्या शब्दाची काय आहे ते पुढे आपल्याला स्लाइड मध्ये कळणार आहे. अगोदर रचना कशी येते बघूया. तर अगोदर ऑब्जेक्ट घेतलेला असतं. ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर कर्म. त्याच्यानंतर काय आहे बघा? इज. आता इज हे काय आहे?
इज इज अ हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे कधी कधी वाक्यामध्ये काय होतं, मुख्य क्रियापदाला मदत करण्यासाठी एक सहाय्यक क्रियापद येत असतं, त्यालाच आपण हेल्पिंग वर्ब म्हणतो. तर इज हे टू बीचं हेल्पिंग वर्ब या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे अगोदर कर्म घ्यायचं, त्याच्यानंतर टू बीचं हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. त्याच्यानंतर काय घ्यायचं, तर मागच्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात आपल्याला इट शब्द आला होता, ते मूळ क्रियापद होतं. पण त्याच मूळ क्रियापदाचं या ठिकाणी काय घेतलंय आपण? पास्ट पार्टिसिपल. आता हे पास्ट पार्टिसिपल काय ते समजून घेऊया. पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचे तिसरे रूप. क्रियापदांना 3 रूप असतात, पहिलं रूप, दुसरं रूप आणि तिसरं रूप. पहिलं रूप कशाला म्हणतो आपण? सर्वसाधारणपणे वर्तमान काळ रूप असतं ते. दुसरं भूतकाळी रूप असतं आणि तिसरं ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल म्हणतो ते पूर्ण भूतकाळी रूप असतं. तर आपल्याला दिलेल्या क्रियापदाचं याच्यामध्ये काय घ्यायचंय? पूर्ण भूतकाळी रूप पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. त्याच्यानंतर आपल्याला आता कर्ता लिहायचा आहे, कर्ता घ्यायचा आहे, कर्त्याची द्वितीय विभक्ती घ्यायची, परंतु त्याच्या अगोदर बाय हा शब्द जोडायचा आहे. काय जोडायचा आहे? बाय. आणि शेवटी मग आपला कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात सुरुवातीला जो कर्ता होता तो कर्ता आता या ठिकाणी शेवटी आलेला आहे. म्हणजे एकंदरीत कर्तरी प्रयोगाची या ठिकाणी कर्मणी प्रयोगाची या ठिकाणी रचना कशी झालेली आहे, तर बघा इथं आपल्याला दिसतंय फलकावर, या ठिकाणी आपल्याला दिसतंय सुरुवातीला कर्म, या ठिकाणी कर्म आलेलं आहे. त्यानंतर टू बीचं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे. त्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरे रूप, क्रियापदाला 3 रूप असतात त्यातलं तिसरं रूप. त्याच्यानंतर पुढे बाय, बाय घ्यायचंय आपल्याला, कंपल्सरी घ्यायचंय. आणि त्यानंतर पुढे शेवटी कर्ता, कर्ता म्हणजे यस सब्जेक्ट. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही वाक्यांची रचना बघितलेली. आता याच्यामध्ये काय बदललंय ते बघूया. बघा आता या दोन्ही वाक्यामध्ये आता काय बदल झाले होते, तर या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचं पहिलं वाक्य दिसतं, ही इट्स अन ऍपल. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय झालंय? अन ऍपल इज इटन बाय हिम. म्हणजे इकडचा जो, म्हणजे इकडं पहिल्या कर्तरी प्रयोगामध्ये जो कर्ता होता तो शेवटी गेलाय कर्मणी प्रयोगामध्ये, आणि कर्तरी प्रयोगामध्ये जे कर्म शेवटी होतं ते सुरुवातीला आलंय. मध्ये 2 बदल काय झाले ते मी आता तुम्हाला सांगितलंय, की हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद घेतलं इथं, आणि इथं क्रियापदाचं तिसरं रूप घेतलं आणि इथं बाय घेतला. तर एवढा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. बदल काय झाले ते आपण बघितलंय. कर्त्याच्या जागी कर्म, तर कर्माच्या जागी कर्ता, अशी आदला बदल दोन्ही वाक्यामध्ये होती. त्याचबरोबर कर्ता याच्यामधला हा सर्वनाम आहे, इकडे लक्ष द्या. सर्वनाम म्हणजे काय? कशाला म्हणायचं सर्वनाम? जसं की आपण म्हणतो नाऊन, नाऊन म्हणजे नाम, एखाद्याला व्यक्तीला, वस्तूला, प्राण्याला ठेवलेलं नाव त्याला म्हणतो आपण नाऊन. आणि प्रोनाऊन म्हणजे काय? सर्वनाम. म्हणजे कधी कधी वाक्यामध्ये नामाऐवजी काय येतात? सर्वनाम येतात. आता इथं नामाऐवजी सर्वनाम कोणतं आलेलं आहे? ही आलेलं आहे. तर ही या सर्वनामाचं आपण काय घेतलेलं आहे या ठिकाणी बघा, हिम घेतलंय. म्हणजे या सर्वनामाची आपल्याला काय करावं लागते? वाक्यात जर सर्वनाम आला करता तर कर्मणी प्रयोगामध्ये त्याचा आपल्याला द्वितीय विभक्ती घ्यावी लागते. मात्र एक ध्यानात ठेवा, इथं जर नाम आलं, प्रॉपर नाऊन जर आलं, एखाद्या व्यक्तीचं नाव आलं, इथं हिच्या ऐवजी राजू असं जर नाव आलं असतं तर आपल्याला इथं घेताना राजूच घ्यावा लागला असतं. पण इथं सर्वनाम आल्या कारणाने आपण त्याची द्वितीय विभक्ती घेतलेली आहे. आता पुढे जाऊयात. आता हे जे पेज तुमच्या समोर आहे आता, हा सगळ्यात महत्वाचा भाग, की ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. एवढे नियम आपण 6 नियम चांगल्या पद्धतीने जर समजून घेतले तर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइसचे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना अजिबात कसल्याही प्रकारची अडचण येणार नाही. अगोदर एवढ्या सूचना आपण लक्षात घ्यायच्यात. बघा आता ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना खालील नियम वापरावेत, खालील चेंजेस करायचे. काय काय चेंजेस आहेत या सूचना 6 क्रमाक्रमाने आपण जर केलं तर बरोबर आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह मध्ये रूपांतर करू शकतो. बघूयात. पहिलं, प्रथम दिलेल्या वाक्यातील कर्ता, कर्ता म्हणजे यस सब्जेक्ट, क्रियापद, क्रियापद म्हणजे वर्ब, आणि तिसरं कर्म, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, हे शोधावे. म्हणजे पहिली पायरी काय? आपल्या समोर ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं, त्याचं आपल्याला पॅसिव्ह व्हॉइस करायचंय. तर आपली पहिली पायरी काय? हे नियम अगदी महत्वाचे, हे नियम अगोदर समजून घ्या. पहिली वाक्याची पहिली पायरी काय? आपल्याला वाक्य रूपांतर करताना त्या दिलेल्या वाक्यातल्या आपल्याला कर्ता, क्रियापद आणि कर्म हे तिन्ही शोधायचंय. बघा, कर्ता शोधायचा आहे, त्याच्यानंतर क्रियापद शोधायचंय आणि कर्म शोधायचंय. आपल्याला 3 गोष्टी याच्यामध्ये शोधायच्या. त्याच्यानंतर आपण दुसरा नियम बघूयात.
दुसरा नियम, एकदा शोधून झाले की आपलं काम जवळपास बऱ्याच प्रमाणात झालंय असं आपण समजू शकतो. हे तीन जर आपण योग्य पद्धतीने ओळखले तर. त्याच्यानंतर आता ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करताना आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं आपल्याला, वाक्याची सुरुवात कर्माने करावी. म्हणजे ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये कर्म कुठं असतं, सगळ्यात शेवटी ओ. तो ओ सुरुवातीला घ्यायचा आहे. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना सुरुवात कशाने करायची, कर्माने करायची. ध्यानात ठेवा बरं का. आता मी उदाहरण घेताना प्रत्येक ठिकाणी सूत्र दिलेलं आहे तुम्हाला, त्याच्यामुळे तुम्हाला उदाहरण सोडवायला मदत होणार आहे. वाक्याची सुरुवात कर्माने करायची. त्यानंतर पुढची पायरी काय करायचंय, वाक्याच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद वापरावे. आता या ठिकाणी बघा आपल्याला काय वापरायचंय, सुरुवातीला आपण कर्म लिहिलं, कर्मानंतर काय वापरायचंय, सहाय्यकारी क्रियापद, त्याला म्हणायचं हेल्पिंग व्हर्ब. आता हे हेल्पिंग व्हर्ब वर्तमान काळात वेगळे आहेत टू बीचे, त्याच्यानंतर भूतकाळात वेगळे आहेत आणि भविष्य काळात वेगळे आहेत. ते टू बीचे आपण पुढे बघणारच आहोत. पण सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. जर वाक्यात टू बीचे हेल्पिंग व्हर्ब दिलेलं असेल तर तेच घ्या. जर दिलेलं नसेल तर काय करावं लागेल आपल्याला, त्या वाक्यातला मुख्य जो काळ आहे, मुख्य जे व्हर्ब आहे, मेन व्हर्ब, तर त्याच्या काळानुसार घ्यावं लागेल. वर्तमान काळात असेल तर वर्तमान काळातले टू बीचे रूप आपल्याला घ्यावं लागेल. भूतकाळ असेल तर भूतकाळातले, किंवा भविष्य काळ असेल तर भविष्य काळातले टू बीचे आपल्याला रूप घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्या पुढची पायरी काय, तर आपल्याला त्यानंतर मूळ क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचंय. पुढे आपल्याला तिसरं रूप म्हणजे त्याला काय म्हणायचं, पास्ट पार्टिसिपल. क्रियापदाला तीन रूप असतात बघा. उदाहरणार्थ ईट, त्याचं दुसरं रूप एट आणि तिसरं रूप इटन. असे क्रियापदाला तीन रूप असतात. तर तीन रूप त्याच्यापैकी पास्ट पार्टिसिपल आपल्याला पूर्ण भूतकाळी रूप, तिसरं रूप वाक्यामध्ये घ्यायचंय. त्याच्यानंतर पुढची पायरी आहे अगदी सोपी आहे. एवढ्या तीन गोष्टी आपण केल्यानंतर चौथी गोष्ट काय आहे, त्यानंतर बाय हे शब्दयोगी अव्यय वापरायचंय. बाय घ्यायचंय. या ठिकाणी आपल्याला दिसतंय बी वाय, बाय, बाय घ्यायचंय. आणि त्यानंतर शेवटी काय करायचंय, तर आपल्याला ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये उदाहरण रूपांतर करताना सुरुवातीला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये जो कर्ता आलाय तो कर्ता शेवटी घ्यायचा. या ठिकाणी शेवटी कर्त्याची द्वितीय विभक्ती वापरावी. जर कर्ता विशेष नाम असेल तर ते नाम जसेच्या तसे लिहायचे. जर नाम व्यक्तीचे नाव असतील, राम, गीता किंवा गणेश, रुपाली, असे कुठलेही पुरुष स्त्रीचे नाव असेल, म्हणजेच प्रॉपर नाऊन तिथं जर असेल तर आपल्याला काय घ्यायचंय, तर आपल्याला ते नाम जसेच तसं घ्यायचंय. पण जर वाक्यात नाम नसेल, सर्वनाम असेल तर काय करायचंय, सर्वनाम जर असेल तर त्या सर्वनामाची, सर्वनाम हे प्रथमा विभक्तीत असतात, सर्वनामाची आपल्याला काय घ्यायची, द्वितीय विभक्ती घ्यायची. जसं की आताच्या उदाहरणात आपण घेतली होती, ही या सर्वनामाची द्वितीय विभक्ती काय घेतली होती आपण, हिम घेतली होती. त्या पद्धतीने आपल्याला काय करायचंय, कर्त्याची द्वितीय विभक्ती जर सर्वनाम असेल तर घ्यायची. आता पुढे जाऊयात, बघूयात कशा पद्धतीने चेंजेस याच्यामध्ये होत आहेत. आता आपल्या समोर जो चार्ट दिसतोय, तर हा चार्ट कशाचा आहे तर समजून घेऊया. ऍक्टिव्ह व्हॉइसचं रूपांतर जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करतो तेव्हा वाक्यातला कर्ता, जर आता या ठिकाणी हे विशेष नाम शब्द चुकलेला आहे, हा इथं सर्वनाम शब्द पाहिजे होता. इट इज अ टायपिंग मिस्टेक. विशेष नाम शब्द नाही, इथं सर्वनाम आहे. जर कर्ता जर एखादा सर्वनाम असेल तर सर्वनामाचं प्रथमा विभक्तीतून द्वितीय विभक्तीत कशा पद्धतीने रूपांतर होतं, कोणत्या सर्वनामासाठी प्रथम विभक्तीतून द्वितीय विभक्ती कोणती वापरली जाते, एवढा चार्ट जर आपण लक्ष देऊन बघितला तर अतिशय सोपं होईल. बघूया. प्रथमा विभक्ती ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रथमा विभक्तीतला करता येतो आणि द्वितीय विभक्तीतले करते आपल्याला सर्वनामाऐवजी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये घ्यावं लागतात. बघा तर मग या ठिकाणी आपल्याला दिसतंय, पहिला करता जर आय असेल, आय, तर त्याचं द्वितीय विभक्तीमध्ये करताना काय घ्यायचं, मी. आय म्हणजे काय, आय म्हणजे मी, आणि यमी, मी म्हणजे काय, मला. तर आयचं रूपांतर काय होतं, मी मध्ये होतं. त्याच्यानंतर उई, उई म्हणजे काय, आम्ही किंवा आपण, त्याचं रूपांतर सर्वनामाचं द्वितीय विभक्तीत काय होतं, अस, अस म्हणजे आम्हाला. त्यानंतर पुढं यू, यूचं रूपांतर यूच राहतं. यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि इकडे द्वितीय विभक्तीमध्ये काय होतं, तुम्हाला किंवा तुला. त्याच्यानंतर ही, हिचं काय झालं होतं आता उदाहरणामध्ये आपण बघितलं, हिच झालं हिम, ही म्हणजे तो आणि हिम म्हणजे काय, त्याला. अशा पद्धतीने करता या ठिकाणी द्वितीय विभक्तीमध्ये बदलतो. त्याच्यानंतर सी, या ठिकाणी सी म्हणजे काय, ती, तर तिचं, सीचं काय झालंय, हर. सी म्हणजे ती आणि हर म्हणजे काय, तिला. त्याच्यानंतर इटचं रूपांतर द्वितीय विभक्तीमध्ये होताना इटच राहतं, इटचं इटच राहतं. इटचा मराठी अर्थ आहे ते.
त्यानंतर शेवटी आहेत दे. देचं रूपांतर द्वितीय विभक्तीमध्ये काय होतं? देम. म्हणजे दे म्हणजे ते आणि देम म्हणजे त्यांना. तर अशा पद्धतीने प्रथम विभक्तीतून द्वितीय विभक्तीमध्ये ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायस करताना आपल्याला करता जर सर्वनाम असेल तर त्याचं रूपांतर करून घ्यायचंय. आता पुढच्या चार्टकडे जाऊयात. पुढच्या चार्टमध्ये आपल्याला बघायचंय की कशा प्रकारे हेल्पिंग व्हर्ब बदलतात. आता या ठिकाणी आपल्याला हेल्पिंग व्हर्ब घ्यायचंय. हेल्पिंग व्हर्ब म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद आपल्याला वाक्यामध्ये घ्यायचंय. आता होतं काय? दिलेल्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यामध्ये जर हेल्पिंग व्हर्ब असेल तर ते आपल्याला तसंच घ्यायचंय. पण जर तिथं नसेल वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग व्हर्ब जर दिलेलं नसेल तर आपल्याला काय करायचंय ध्यानात घ्या. तर त्या वाक्यातला आपल्याला मुख्य क्रियापद बघायचंय, मुख्य क्रियापदाचा काळ बघायचा आहे आणि त्यानुसार हेल्पिंग व्हर्ब घ्यायचंय. आता टू बीचे या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी हेल्पिंग व्हर्ब दिसत आहेत. जर दिलेल्या वाक्यात हेल्पिंग व्हर्ब नसेल आणि वाक्याचा काळ जर वर्तमान काळ असेल, वर्तमान काळ, तर आपल्याला काय घ्यायचे आहेत? एम, इज, आर अशा पद्धतीचे आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यायचे. जर वर्तमान काळी रूप असेल मुख्य क्रियापदाचं तर काय घ्यायचंय? एम, इज, आर. त्यानंतर भूतकाळी रूप असेल पास्ट टेन्स म्हणजे क्रियापदाला जे 3 रूप असतात त्यातलं जर दुसरं रूप असेल भूतकाळी रूप तर काय घ्यायचंय आपल्याला? वॉज, वेअर. त्याच्यानंतर भविष्यकाळी रूप जर असेल मुख्य क्रियापदाचं तर शाल बी आणि विल बी असे आपल्याला क्रियापदाचे रूप घ्यायचे. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया की क्रियापदाचे 3 रूप कसे असतात आणि ऍक्टिव्ह व्हाईसचं पॅसिव्ह व्हाईस करताना कशा पद्धतीने रूप घेतले जातात ते बघूया. ऍक्टिव्ह व्हाईसचे पॅसिव्ह व्हाईस करताना मूळ क्रियापदाचे तिसरे रूप आपल्याला घ्यावं लागतं. पास्ट पार्टिसिपल कसं घ्यायचं ते बघूया. आता इंग्लिशच्या लँग्वेजमध्ये ग्रामरमध्ये कितीतरी क्रियापद आहेत, आपण कितीही ते तयार केले तरी ते कमीच पडतील. परंतु या ठिकाणी काही उदाहरण दाखल मी काही व्हर्ब घेतलेले आहेत. त्या व्हर्बचे 3 रूप घेतलेले आहेत. आपल्या समोर दिसेल ते. पहिलं जो कॉलम दिसतोय आपल्याला हा आहे वर्तमान काळी रूप, त्यालाच पहिलं रूप म्हटलं जातं. प्रेझेंट टेन्स मध्ये तो प्रेझेंट फॉर्म मध्ये येतो. त्याच्यानंतर दुसऱ्या कॉलम मध्ये आपल्याला दिसतंय भूतकाळी रूप, क्रियापदाचं भूतकाळी रूप, त्यालाच आपण काय म्हणूया? दुसरं रूप. ते पास्ट फॉर्म मध्ये असतं. आणि त्याच्या पुढचा जो कॉलम दिसतोय क्रियापदाचे तिसरे रूप, त्यालाच म्हणायचं पास्ट पार्टिसिपल किंवा पूर्ण भूतकाळी रूप. आता हा जो तिसरा कॉलम आहे आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा या अर्थाने की आपल्याला नेहमी वाक्यामध्ये जो मूळ क्रियापद आलेलं आहे त्या मूळ क्रियापदाऐवजी काय घ्यायचंय आपल्याला? पूर्ण भूतकाळी रूप, तिसरं रूप घ्यायचंय पास्ट पार्टिसिपल. आता या ठिकाणी वर्ब बघा, इट. इट हे वर्ब आहे. इट म्हणजे काय? खाणे. त्याचे वेगवेगळ्या काळानुसार कसं रूप बदलतं? इटचं भूतकाळी रूप झालं एट, एट आणि पूर्ण भूतकाळी रूप पास्ट पार्टिसिपल इटन. म्हणजे तिन्ही रूपामध्ये हे क्रियापद वेगवेगळे आहे. त्यानंतर राईट. राईटचा पास्ट फॉर्म काय आहे? दुसरं रूप रोट. आणि पास्ट पार्टिसिपल जे आपल्यासाठी महत्वाचं आहे ते रिटर्न. त्यानंतर पुढं प्ले. प्लेचे आपल्याला पुढचे दोन्ही रूप दिसत आहेत, दुसरे आणि तिसरं हे सारखेच आहेत. म्हणजे काही काही क्रियापदांमध्ये असं होतं की क्रियापदाचे तिन्ही रूप हे वेगवेगळे असतात. काही काही क्रियापदामध्ये असं होतं की क्रियापदाचे तिन्ही रूप सारखे असतात. काही काही क्रियापदामध्ये असं होतं पहिलं रूप हे वेगळं असतं मूळ क्रियापद, पण दुसरं आणि तिसरं रूप काय असतं त्यांचं सारखं असतं. त्याच प्रकारातला हा प्ले हा वर्ब या ठिकाणी दिसतंय आपल्याला. त्याचं दुसरं आणि तिसरं रूप प्लेड या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर खालचं बघा, ओपन या व्हर्बचं सेकंड अँड थर्ड दुसरं आणि तिसरं रूप ओपन ईडी प्रत्यय त्याला लागलेला आहे. तर हे दोन्ही सारखे आहेत. त्याच्यानंतर ब्रिंक, ब्रॉट हेही दुसरं आणि तिसरं रूप सारखं आहे. त्याच्यानंतर स्पीकचं स्पोकन. तर अशा पद्धतीचे हे 6 व्हर्ब नमुना म्हणून मी या ठिकाणी घेतलेले आहेत. तुम्हाला क्रियापदाचे रूप कसे असतात हे कळण्यासाठी आपण ते या ठिकाणी घेतलेले आहेत. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की आपल्याला जर ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य पॅसिव्ह व्हाईस मध्ये करायचं असेल तर मुख्य क्रियापद त्याच्यात असणं गरजेचं आहे आणि मुख्य क्रियापदाचं आपल्याला तिसरं रूपच घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला हे तिन्ही रूप व्हर्बचे माहित असणं गरजेचं आहे. जर आपल्याला तिसरं रूप माहित नसेल एखाद्या क्रियापदाचं तर पॅसिव्ह व्हाईसचं रूपांतर करताना आपण ते चुकीच्या पद्धतीने घेतलं तर ते वाक्य चुकेल. यानंतर आता अशा पद्धतीने आपण काय केलंय सगळे नियम या ठिकाणी बघितलेले आहेत. त्याचबरोबर पास्ट पार्टिसिपल कशा पद्धतीने घ्यायचं, त्याच्यानंतर
सर्वनाम आले तर विभक्ती कशी घ्यायची हेही बघितलंय. त्याचबरोबर पुढे जाऊन आपण काय बघितलंय की हेल्पिंग व्हर्ब जर असेल तर घ्यायचं, नसेल तर काळानुसार कसं कोणतं घ्यायचं तेही आपण बघितलंय. आता पुढे जाऊया. आता मुख्य आपल्याला काय घ्यायचे, उदाहरणाद्वारे आपल्याला ह्या गोष्ट बघायच्यात की कशा पद्धतीने आपल्याला उदाहरण एका. आता आपण उदाहरणं घेऊया. उदाहरणाद्वारे आपल्याला ऍक्टिव्ह व्हायचं वाक्य पॅसिव्ह व्हायस मध्ये कसं करायचं हे समजणार आहे. आणि अतिशय सोपं आहे. तुम्ही थोडं कॉन्सन्ट्रेट केलं, लक्ष देऊन बघितलं की आपल्या लक्षात येईल. बघा एक्झाम्पल्स, आता उदाहरणं सुरू झाले आहेत. पुढं आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येक प्रकारचं एक एक उदाहरण घेतलेलं आहे. आपण उदाहरणाद्वारे ऍक्टिव्ह व्हाईसचं रूपांतरण पॅसिव्ह मध्ये कसं होतं ते बघूयात. ऍक्टिव्ह व्हाईसच्या वाक्याचे पॅसिव्ह व्हाईस मध्ये रूपांतर करताना खालील सूत्रानुसार वाक्याची रचना करावी. आता हे अगोदरच आपण रचनेमध्ये शिकलोय की पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्याची रचना कशी असते तर पहिलं कर्म येतं. म्हणजे ऍक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यात जे शेवटी आलेलं आहे कर्म ऑब्जेक्ट, ते पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्यात कुठे येतं, सुरुवातीला येतं. त्याच्यानंतर पुढे काय घ्यायचंय आपल्याला, सहाय्यकारी क्रियापद. जर वाक्यात दिलं जर असेल सहाय्यकारी क्रियापद तर तेच घ्यायचं. जर दिलं नसेल तर मुख्य क्रियापद बघायचं, त्याचा काळ बघायचा आणि त्याच्यानुसार सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं. प्रेझेंट टेन्स असेल तर एम इज आर याच्यापैकी एक घ्यायचं. पास्ट टेन्स असेल तर वॉज वेअर याच्यापैकी घ्यायचं. आणि फ्युचर टेन्स असेल तर शाल बी विल बी याच्यापैकी एक घ्यायचं. तर असं सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचं. त्याच्यानंतर पुढची तिसरी पायरी, आपल्याला मुख्य क्रियापद तर ओळखायचंय, तर त्या मुख्य क्रियापदाचं आपल्याला पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप घ्यायचंय. त्याच्यानंतर पुढे आपल्याला बाय घ्यायचा हे आपण बघितलंय. आणि शेवटी वाक्यामध्ये आलेला ऍक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यात जो सुरुवातीला करता आला तो पॅसिव्ह व्हाईस मध्ये शेवटी घ्यायचा आहे. आलं लक्षात. तर या पद्धतीने जर करता नाम आलं असेल एखाद्या पुरुषाचं, एखाद्या स्त्रीचं, एखाद्या मुलाचं, एखाद्या मुलीचं प्रॉपर नाऊन जर आलेलं असेल, विशेष नाम आलेलं असेल तर ते नाव जसंच तसं घ्यायचं. उदाहरणार्थ राम, सीता, गणेश हे नाम जर आलेले असेल तर ते नाम जसेच तसे घ्यायचे. पण त्याच्याऐवजी जर सर्वनाम आलं असेल, आता आपण तक्त्यात बघितलं ही, सी किंवा दे, आय असं जर आलं असेल सर्वनाम, तर सर्वनामाची द्वितीय विभक्ती कशी घ्यायची तो आपण मधल्या एका चार्ट मध्ये बघितलेलं आहे. पुन्हा एकदा उदाहरण सोडवण्याच्या वेळेस तो चार्ट आपल्याला बघणं गरजेचं असेल. आपण ते आता बघूयात. आता या ठिकाणी एक्झाम्पलला सुरुवात झालेली आहे. बघा खाली एक्झाम्पल आपल्याला दिसतंय, अतिशय सोपं. थोडा बारीक विचार केला तुम्ही तर अतिशय सहजपणे ते उदाहरण तुमच्या लक्षात येईल. एक्झाम्पल आहे, आय राईट अ लेटर. आता या ठिकाणी आपण खऱ्या आपल्या आजच्या विषयाकडे वळलेलो आहे. आपल्याला वाक्य रूपांतर करायचे ते ऍक्टिव्ह व्हाईसचे वाक्य पॅसिव्ह व्हाईस मध्ये. तर बघा, आय राईट अ लेटर, मी पत्र लिहितो. तर अशा पद्धतीचे हे वाक्य आहे. हे ऍक्टिव्ह व्हाईसचं वाक्य आहे. या ठिकाणी आपल्याला दिसतं हे वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, ऍक्टिव्ह व्हाईसचं. आणि त्या ऍक्टिव्ह व्हाईसच्या वाक्याचं रूपांतरण खाली पॅसिव्ह व्हाईस मध्ये केलेलं आहे. तुमच्या समोर उत्तर दिसतंय तुम्हाला, पण हे उत्तर कसं आलं हे आता आपल्याला समजून घ्यायचंय. ऍक्टिव्ह व्हाईसचं रूपांतरण पॅसिव्ह व्हाईस मध्ये कसं केलं ते बघूया. आता त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली पायरी काय आहे, आपण जे नियम शिकलो 6 त्याच्यातला पहिला नियम असा की आपल्याला दिलेल्या वाक्यातलं कर्ता, क्रियापद आणि कर्म हे शोधता आलं पाहिजे. ते बघूया या ठिकाणी. तर बघा आता, आय राईट अ लेटर ह्या वाक्यातला आपल्याला कर्ता, क्रियापद आणि कर्म तिन्ही शोधायचंय. कशा पद्धतीने, आता याच्यामध्ये कृती करणारा कोण आहे, कृती करणारा आय म्हणजे काय, मी. बरोबर. कृती जो करतोय हा आय म्हणजे कोण झाला आता या ठिकाणी, कर्ता. आय काय आहे, सब्जेक्ट म्हणूया आपण त्याला. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता. त्याच्यानंतर पुढे बघूया, याच्यामध्ये क्रिया कोणती चालू आहे आपल्याला व्हर्ब शोधायचंय. आता व्हर्ब म्हणजे काय, क्रिया काय होते हा दाखवणारा शब्द, ऍक्शन वर्ड. तर कोणती क्रिया चालू आहे याच्यामध्ये, मी पत्र लिहितो, लिहिण्याची क्रिया चालू आहे. लिहिण्याची म्हणजेच राईट. राईट या वाक्यातलं काय आहे, क्रियापद. क्रियापद म्हणजे काय, व्हर्ब. बघा इथं वाक्याची रचना झाली का, यस. पहिला यस आला सब्जेक्ट, नंतर काय आला, व्हर्ब आला, आणि नंतर राहिलेला भाग हा काय आहे, कर्म. कर्म म्हणजे काय, ऑब्जेक्ट. तर लिहिण्याची क्रिया ज्याच्यावर होते, क्रियापदाची क्रिया ज्याच्यावर होते त्याला म्हणायचं कर्म. तर अ लेटर हा काय याच्यामधलं कर्म. तर या ठिकाणी आपल्याला ऍक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यात जसं सूत्रात आपण बघितलं होतं, यस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, या प्रकारच्या रचनेचं हे वाक्य आहे. आता आपण याच्यातले कर्ता, कर्म आणि क्रियापद शोधलंय. आता आपल्याला काय करायचंय, रूपांतरण करायचंय. आता रूपांतर करण्याच्या अगोदर काय गोष्टी बघाव्या लागतील आपल्याला. हा जो कर्ता आहे हा तिकडं
कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कुठं जातो, शेवटी जातो, विभक्ती त्याची बदलते. मग आयच्या ऐवजी काय विभक्ती घ्यायची ते आपल्याला बघावं लागेल. त्यानंतर राईट हे जे क्रियापद आहे, राईट जे व्हर्ब आहे, या व्हर्बचं तिसरं रूप आपल्याला बघून ठेवावं लागेल, राईट क्रियापदाचं तिसरं रूप. आणि त्यानंतर याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब तर आलेलं नाहीये, पण या वाक्याचा राईट शब्दावरून आपल्याला काळ लक्षात येतो की काळ कुठला आहे, हा वर्तमान काळ आहे. तर वर्तमान काळातलं हेल्पिंग व्हर्ब कोणतं घ्यायचं, या तीन गोष्टी आपल्याला बघायचं आहे. आता आपण पुन्हा एकदा वर जे चार्ट बघितले त्या चार्ट कडे जाऊया आणि काय काय घ्यायचं ते बघूया. बघा या ठिकाणी आता आपल्याला या ठिकाणी दिसतंय राईट. राईट हे जे व्हर्ब दिसतंय, या राईट या व्हर्बचं तिसरं रूप काय आहे, राईट. दुसरं रूप आहे रोट. आणि पास्ट पार्टिसिपल तिसरं रूप काय आहे, तर रिटर्न. म्हणजे आपल्याला त्याच्यात काय घ्यावं लागेल, तिसरं रूप रिटर्न घ्यावं लागेल. त्याचबरोबर आणखी आता वर बघा, याच्यामध्ये हेल्पिंग व्हर्ब आलेलं नाही. जर आलं असतं तर तेच आपण घेतलं असतं, पण हेल्पिंग व्हर्ब सहाय्यकारी क्रियापद आलेलं नाही. मग जर आलेलं नसेल तर कोणतं घ्यायचं, अगदी सोपं आहे. तर त्या वाक्याचा काळ बघायचा. आपण आता घेतलेल्या वाक्याचा काळ आपण बघितला, कुठला काळ होता तो, वर्तमान काळ. मग वर्तमान काळातला आपल्याला हेल्पिंग व्हर्ब एम इज आर याच्यापैकी एक घ्यायचं, तिथं आपण कर्त्यानुसार ते घेऊयात. त्यानंतर आणखी एक याच्यामधली गोष्ट की आपल्याला वाक्यामध्ये सर्वनाम आलेलं आहे. सर्वनाम कुठलं आलेलं आहे, आय आलेलं आहे. तर या आय या सर्वनामाची द्वितीय विभक्ती काय आहे, मी. तर ती मी आपल्याला घ्यावं लागेल. ठीक आहे, आता उदाहरणाकडे चला, उदाहरणाकडे जाऊया. या तिन्ही गोष्टी आपण बघून घेतल्यात. बघा या ठिकाणी आपलं उदाहरण आपल्या समोर आहे, आय राईट अ लेटर. आता याच्यामध्ये आपण बघितलंय की याच्यातला कर्म कोणतं आहे, अ लेटर. हे काय आहे, कर्म म्हणजे ऑब्जेक्ट. ते वाक्याच्या सुरुवातीला इथं घेतलेलं तुम्हाला दिसतंय, अ लेटर. आलं का इथं सुरुवातीला, अ लेटर, बरोबर. कर्म ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं शेवटी जो कर्म असतं ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये सुरुवातीला घ्यायचं, आपण ते घेतलंय. हे लक्षात येत आहे ना, ठीक आहे. आता पुढे जाऊया. पुढे फॉर्म्युल्यामध्ये काय आहे आपल्याला, इकडे बघा फॉर्म्युल्याकडे. करता कर्म घेतल्यानंतर पुढे काय आहे, टू बी च सहाय्यकारी क्रियापद आपल्याला घ्यायचंय. आता सहाय्यकारी क्रियापद या वाक्यामध्ये आलंय का, नाही आलं. ठीक आहे, मग त्याच्यासाठी आपण घेण्यासाठी वाक्याच्या मुख्य क्रियापदाचा काळ आपल्याला बघावं लागेल. क्रियापद मुख्य कोणतं आहे, राईट. राईट कोणत्या काळातलं आहे, राईट हे जे मूळ क्रियापद आहे हे वर्तमान काळी रूप आहे. म्हणजेच वर्तमान काळात कोणते सहाय्यकारी क्रियापद घेतात आपण बघितलं तर एम, इज आणि आर. त्याच्यामध्ये आता अ लेटर हे सिंग्युलर आहे, सिंग्युलर म्हणजे एक वचनी आहे, म्हणून आपण तिथं काय घेतलं, इज हे हेल्पिंग वर्ब घेतलं. बघा ऑब्जेक्ट घेतलं, हेल्पिंग वर्ब घेतलं. आता तिसरा भाग काय याचा, पास्ट पार्टिसिपल घ्यायचा. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, तर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. मुख्य क्रियापद कोणतं याच्यातलं, राईट. तर राईटचं आपल्याला तिसरं रूप काय रे, तिसरं रूप आता आपण बघितले मुख्य क्रियापदाचे राईटचे, राईट, रोट अँड रिटर्न. म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल कोणतं होतं, रिटर्न. म्हणून शेवटी पुढे आपण काय घेतलं, रिटर्न घेतलं. इथपर्यंत कळलं. त्याच्यानंतर पुढची पायरी आपली, आपल्याला बाय हा शब्द घ्यावे, हा घ्यायचा आहे, हा इथं घेतला आपण बाय. आणि शेवटी काय करायचंय आपल्याला, या वाक्यातला जो करता होता हा करता आपल्याला शेवटी घ्यायचा आहे. मग आयचा काय झालं या ठिकाणी, आय हा एक सर्वनाम आहे, हे एक प्रोनाउन आहे, आणि आय हे प्रथमा विभक्तीत आहे. पण शेवटी घेताना ते द्वितीय विभक्तीत घ्यावं लागतं. आपण वर तक्त्यामध्ये ते बघितलेलं आहे. आयचं रूपांतर कशामध्ये झालं, याची द्वितीय विभक्ती कोणती आहे, मी. मग अशा पद्धतीने आपलं हे वाक्य बनलं, अ लेटर इज रिटन बाय मी. अगदी सोप्या पद्धतीचं हे वाक्य या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, अ लेटर इज रिटन बाय मी. ठीक आहे, आता आणखी एक उदाहरणाकडे आपण पुढच्या उदाहरणाकडे जाऊया. कशा पद्धतीने हे उदाहरण दुसरं घेतलं जातं बघूयात. आता या ठिकाणी मी तुम्हाला लक्षात यावं म्हणून प्रत्येक पेजवर सूत्र घेतलेलं आहे. बघा प्रत्येक पानावर वरती फॉर्म्युला त्याचं सूत्र लिहिलेलं आहे. कशासाठी, की आपल्याला उदाहरण इथं बनवायचंय, त्यासाठी आपल्याला सूत्र बघणं गरजेचं आहे. तर बघूया पहिलं, ही इट्स अ मँगो. या वाक्यामध्ये आपल्याला आता पहिली पायरी काय आपली, समजून घ्या. पहिली पायरी वाक्याची काय, तर त्याच्यामधला कर्ता शोधायचा, क्रियापद शोधायचं आणि कर्म शोधायचं. आता कर्ता म्हणजे याच्यामध्ये क्रिया करणारा व्यक्ती कोण आहे, क्रिया करणारा ही. ही म्हणजे काय, तो. ही काय याच्यामधलं
क्रियापद आहे, बरोबर. आता या हीच्या ऐवजी इकडे काय घ्यावं लागेल आपल्याला, हीच्या ऐवजी काय घ्यायचं इकडे आपल्याला, चार्ट आपण बघूया. बघा या ठिकाणी ही बघतो आपण, प्रथमा विभक्तीतलं हे सर्वनाम आहे, त्याचं द्वितीय विभक्तीमध्ये काय घ्यावं लागतं, हिम घ्यावं लागतं, हे लक्षात ठेवा. आता मी तिन्ही एक ठिकाणी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर या वाक्यात जे क्रियापद आलंय, कुठलं क्रियापद आलंय, बघा 2 नंबरचं वाक्य बघूया. 2 नंबरच्या वाक्यामध्ये आपल्याला दिसतंय की क्रियापद कोणतं आलंय, इट. इट हे क्रियापद आलंय. तर इट या क्रियापदाचं तिन्ही रूप आपण बघूया. इट, त्याचं दुसरं रूप आहे एट, आणि तिसरं रूप काय आहे, इटन. मग आता तिसरं रूप ध्यानात ठेवा, तिसरं रूप काय आपल्याला, इटन घ्यायचंय आपल्याला, तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल घेताना. आणि त्यानंतर आणखी एक गोष्ट काय बघून घ्या, दुसऱ्या उदाहरणामध्ये या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे की नाही हे बघून घेऊया. सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी आलेलं नाही, तर ते कोणतं घ्यायचं, आता वाक्य कशा पद्धतीने बनवायचं ते बघूया. बघा आता या ठिकाणी आपण शोधलंय की ही काय आहे, ही आहे कर्ता. कर्ता म्हणजे काय, सब्जेक्ट. बघा त्याच्यानंतर इट. इट हे काय आहे, ऍक्शन वर्ड, क्रिया दाखवणारा शब्द, त्याला म्हणायचं व्हर्ब. आणि तिसरं अ मँगो. अ मँगो काय आहे, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, कर्म, बरोबर. हे तिने आपण ओळखलं. आपली ओळखण्याची पहिली पायरी काय आहे, सॉरी, आपल्याला उदाहरण ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर करताना पहिली पायरी काय आपल्या, तर कर्ता, क्रियापद आणि कर्म शोधायचे, ते आपण शोधले. आता या फॉर्म्युल्यानुसार आपण सोडूया, अगदी सोपं आहे. बघा पहिलं घ्यायचं आहे आपल्याला, या फॉर्म्युल्यामध्ये इथं दिसेल तुम्हाला, मी बोट करून या ठिकाणी दाखवतोय. इथं आपल्याला सुरुवातीला घ्यायचंय ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट कोणता आहे, अ मँगो. तर अ मँगो या ठिकाणी घेतलेला तुम्हाला दिसतोय, आलं लक्षामध्ये. त्यानंतर दुसरी पायरी काय करायची, टू बी. म्हणजे टू बीचा आपल्याला हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. आता या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आलंय का, ऍम, इज, आर, वाज, वेर असे आलेत का, नाही आले. तर नाही आले तर काही घाबरायचं नाही. आपल्याला करायचं काय त्याच्यामध्ये, हेल्पिंग वर्ब कशानुसार घ्यायचं, तर हेल्पिंग वर्ब घेण्यासाठी मुख्य क्रियापद बघा कोणतं येते, इट. तर इट कोणत्या काळातलं रूप आहे, पास्ट टेन्स आहे का, प्रेझेंट टेन्स आहे का, फ्युचर टेन्स, एवढं लक्षात घ्या. इटचे तिन्ही रूप आपण बघितले आता, इट, एट आणि इटन. तर हे पहिलं रूप आहे, वर्तमान काळी रूप आहे. आणि मग वर्तमान काळी रूप असल्यामुळं आपण वर्तमान काळातलं सहाय्यकारी क्रियापद घेतलंय, ते कोणतं, इज. एम, इज, आर. आर कधी घेतात ध्यानात घ्या, आर जर अनेक वचनी नाम असेल तर आर घ्यायचं. आपण इथं एक वचनी मँगो, एक वचनी आहे, सिंग्युलर आहे, म्हणून आपण काय घेतलं, इज घेतलं. आता ह्या दोन गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तिसरं घ्यायचं आपल्याला, पास्ट पार्टिसिपल. पास्ट पार्टिसिपल म्हणजे काय, तर क्रियापदाचं तिसरं रूप. तर क्रियापदाचं तिसरं रूप आपल्याला घ्यायचंय मुख्य क्रियापदाचं. मुख्य क्रियापद कोणतं होतं, इट. तर या इटचे तिन्ही रूप मी आता तुम्हाला सांगितले, 2 वेळेस रिपीट केले, इट, एट आणि इटन. तर इटन हे तिसरं रूप आहे, तर हे तिसरं रूप आपण त्याच्यानंतर घेतलं. 1, 2 आणि 3 पायऱ्या आपल्या झाल्या. त्याच्यानंतर घ्यायचा आहे आपल्याला बाय. तर बाय हा शब्द घ्यायचा आहे, तर बाय शब्द आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर काय घ्यायचं आपल्याला, ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातला, ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातला घ्यायचा आहे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. तर या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वरच्या वाक्यामध्ये क्रिया करणारा कोण आहे, कर्ता. सब्जेक्ट आपण शोधलाय, ही आहे. कोण आहे, ही. तर आता ही हे नाम नाहीये, सर्वनाम आहे. आणि सर्वनामाचं आपल्याला इकडं शेवटी घेताना सर्वनामाची द्वितीय विभक्ती घ्यावी लागते. आता आपण वर चार्ट मध्ये बघितलंय की हिच काय होतं, मग हिम होतं द्वितीय विभक्ती. तर अशा पद्धतीने इथं द्वितीय विभक्तीमध्ये आपण ते घेतलं. अशा पद्धतीने आपलं हे उदाहरण कंप्लीट झालं. ही इट्स अ मँगो, त्याचं पॅसिव्ह व्हॉइस मध्ये रूपांतर काय झालं, अ मँगो इज इटन बाय हिम. अ मँगो इज इटन बाय हिम. तर अशा पद्धतीचे हे उदाहरण झालं. आणखी एक उदाहरण घेऊया आणि थांबूया, अशा अर्थाने की तुमच्या कमेंट्स घेऊया किंवा तुमच्या काही शंका असेल तर ते घेऊया. आणखी एक उदाहरण घेऊया, थोडं वेगळ्या प्रकारचं. प्रत्येक उदाहरण वेगळ्या प्रकारचे या ठिकाणी घेतलेले आहेत, काही ना काही त्याच्यामध्ये बदल आहेत. म्हणून आपण दुसरं वाक्य झालंय, आता तिसऱ्या वाक्याकडे आपण जाऊया. तिसरं वाक्य आपण बघूयात. बघा या वाक्यामध्ये आता या ठिकाणी तिसरं उदाहरण घेतलेलं आहे, परंतु सूत्र मी इथं कंपल्सरी या पेजवर ठेवलेलं आहे, कारण की तुम्हाला ते समजण्यास सोपं जाणार आहे. वाक्य बघूया. दे प्लेड क्रिकेट. आता दे म्हणजे काय, ते अनेक वचनी आहे. दे प्लेड क्रिकेट, ते क्रिकेट खेळले, है ना. तर अशा पद्धतीने
ते क्रिकेट खेळले. अशा पद्धतीचं हे वाक्य आहे. या वाक्याचं रूपांतरण आपल्याला कशात करायचं? पॅसिव्ह व्हॉइस मध्ये. अगदी सोपं आहे. काय काय गोष्टी ध्यानात ठेवायच्या? पहिली पायरी याच्यातला कर्ता शोधा, क्रियापद शोधा आणि कर्म शोधा. तर ते कशा पद्धतीचं या ठिकाणी बघूयात. बघा याच ठिकाणी क्रिया करणारा वाक्यातला कर्ता कोण आहे? ही जी क्रिया चालू आहे प्ले, प्ले म्हणजे काय? खेळण्याची क्रिया चालू आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे खेळण्याची जी क्रिया चालू आहे ती करणारे कोण आहेत? करता. तर दे, दे हा काय मग याच्यातला? करता. आपण शोधला करता. त्याच्यानंतर क्रिया कोणती चालू आहे? खेळण्याची, म्हणजे प्लेड. तर हे काय झालं या ठिकाणचं? क्रियापद. क्रियापद म्हणजे काय? व्हर्ब. हा झाला सब्जेक्ट करता, हे झालं व्हर्ब. आणि तिसरा राहिलेला भाग क्रिया कशावर चालू आहे? तर क्रिकेटवर. म्हणजे क्रिकेट हे झालं तिसरं शेवटचं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. तर ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यात जशी रचना असते तशी आपल्याला इथे दिसून येते. एस प्लस व्ही प्लस ओ म्हणजे कर्ता अधिक क्रियापद अधिक कर्म. अशा पद्धतीच्या रचनेतलं हे वाक्य. आपण पहिली पायरी शोधलंय. कर्ता दे, व्हर्ब कोणतं? प्लेड, आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म काय? क्रिकेट. आता या तीन गोष्टी लक्षात आल्या. आता आपल्याला काय काय बघायचं? तर बघा इथं फॉर्म्युला आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला काय घ्यायचं? इथं ऍक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं करताना सुरुवातीला सूत्रानुसार काय घ्यायचंय? तर ऑब्जेक्ट घ्यायचंय. ऑब्जेक्ट म्हणजे काय? कर्म. कोणतं आहे वाक्यातलं ऑब्जेक्ट? कर्म क्रिकेट. आता या ठिकाणी दिसतंय तुम्हाला क्रिकेट घेतलेलं आहे ऑब्जेक्ट सुरुवातीला. त्याच्यानंतर पुढची पायरी बघा, आपल्याला टू बीचं रूप घ्यायचंय. टू बीचं रूप म्हणजे काय? सहाय्यकारी क्रियापद टू बीचं आपल्याला घ्यायचंय. ते वाक्यात जर आलं असतं एम इज आर वॉज वेअर तर आपण तेच घेतलं असतं, पण ते वाक्यात आलेलं नाही. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? वाक्यातलं मुख्य क्रियापद बघावं लागेल, त्याचा काळ बघावा लागेल आणि काळानुसार हेल्पिंग वर्ब आपल्याला घ्यावं लागेल. तर या ठिकाणी प्लेड हे कोणतं रूप आहे क्रियापदाचं? तर मूळ क्रियापद आहे त्याचं प्ले, त्याचं दुसरं रूप आहे प्लेड आणि तिसरं रूप पण आहे प्लेड. तर आपल्याला हे भूतकाळी रूप असल्या कारणानं आपल्या लक्षात येईल हे भूतकाळी रूप आहे. याचाच अर्थ भूतकाळात कोणते हेल्पिंग वर्ब घेतो आपण? वॉच किंवा वेअर. जर नाम एक वचने असेल तर आपण वॉच घेतो आणि अनेक वचने असेल तर वेअर घेतो, बरोबर? तर आता या ठिकाणी काय घेतलंय मग? भूतकाळी असल्यामुळं सहाय्यकारी क्रियापद तर वॉच घेतलंय. काय घेतलंय? वॉच. पहिलं ऑब्जेक्ट घेतलं, त्याच्यानंतर टू बीचं भूतकाळ असल्या कारणानं वॉच घेतलंय. त्याच्यानंतर आता पुढची पायरी क्रियापदाचं तिसरं रूप. हे बघा क्रियापदाचं तिसरं रूप त्यालाच म्हणतात पास्ट पार्टिसिपल. तर हे पास्ट पार्टिसिपल काय आहे क्रियापदाचं? तीन रूप आहे, प्ले, प्लेड आणि प्लेड. तर क्रियापदाचं तिसरं रूप घेतलंय प्लेड, या ठिकाणी आपण घेतलेला आहे. त्याच्यानंतर इथपर्यंत पायरी झाली. पुढे आपल्याला याच्यामध्ये बाय शब्द जोडायचा आहे. बाय तर आपल्याला जोडायचा आहे, तो आपण जोडला. आता त्याच्यानंतर शेवटची पायरी अशी की या वाक्यामधला कर्ता बघा, कर्ता सगळ्यात शेवटी घ्यायचा आहे. तर कर्ता आहे दे. दे म्हणजे काय? ते. आता हे नाम नाहीये, हे काय आहे? सर्वनाम. आणि सर्वनाम असल्या कारणानं त्याचं प्रथमा विभक्तीतून द्वितीय विभक्तीमध्ये रूपांतरण होतं. ते आपण त्या वरच्या चार्टमध्ये बघितलं. देचं काय होतं? देम. देचं होतं देम. तर वर जे तीन चार्ट दिले हे सगळ्यात महत्वाचे आहेत. ते जर समजले तर आपल्याला हे उदाहरण सोडायला अगदी सोपं जाणार आहे. देचं या ठिकाणी काय झालं? देम झालं. इथं जर उदाहरणामध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असतं, इथं जर असतं गणेश, गणेश प्लेड, गणेश प्लेड क्रिकेट असं जर असतं तर काय करावं लागलं असतं? क्रिकेट वॉज प्लेड बाय. आता हे नाम आहे गणेश म्हणून इथं काय घ्यावं लागलं असतं? गणेशच घ्यावं लागलं असतं. पण इथं नाम आलेलं नाही, इथं काय आलेलं आहे? सर्वनाम आलंय दे, म्हणून त्याच्याऐवजी त्याचे द्वितीय विभक्तीतलं देम अशा पद्धतीने आपण घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीने आज आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मधला काय काय टॉपिक बघितलं. तर ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? त्याच्यानंतर सब ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याची रचना कशी असते, पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्याची रचना कशी असते हे बघितलं. त्याचबरोबर ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदल करताना काय काय बदल करावे लागतात. तर क्रियापदाचं तिसरं रूप कसं घ्यावं लागतं, त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद कसं घ्यावं लागतं याचा एक तक्ता बघितला. त्याचबरोबर कर्ता सर्वनाम रूपात असेल तर त्याची द्वितीय विभक्ती कशी घ्यायची हे आपण बघितलं. अशा पद्धतीने आपण ते बघितले. त्याच्यानंतर रूल बघितले, 6 रूल महत्वाचे. आणि या रूलवरच आपल्याला वाक्य ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये करण्यास मदत होते, ध्यानात घ्या. त्यानंतर आजच्या तासाला आपण शेवटी 3 उदाहरणं बघितलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला नंबर दिसतोय तर 1, 2, 3 अशा पद्धतीचे 3 उदाहरणं झालेले आहेत. असे आणखी खाली बरेच उदाहरणं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, ते आपण आता उद्याच्या तासाला बघणार आहोतच. हे थोडे एका प्रकारचे झाले. काही उदाहरणं वेगळे आहेत. चालू वर्तमान काळ जर असेल, चालू भूतकाळ जर असेल, कंटिन्युअस प्रेझेंट और कंटिन्युअस पास्ट
चालू जर काळ असेल तर कसे घ्यायचे, किंवा मग निगेटिव्ह असेल वाक्य तर कसं घ्यायचं, आज्ञार्थी वाक्य कसं असेल तर घ्यायचं, असे आणखी 2-3 प्रकारचे वाक्य आहेत. ते आपण वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य घेणार आहोत उद्याच्या तासाला, किंवा आता थोडा वेळ बाकी आहे त्याच्यामध्ये आपण तुम्हाला गृहपाठासाठी होमवर्कसाठी काही वाक्य देऊ शकतो. ठीक आहे, या ठिकाणी थांबूया. तुमच्या कमेंट्स आपण बघूया या ठिकाणी. पहिला प्रश्न. पहिला प्रश्न. हा बोला. हॅलो. हा मोठ्याने बोला, आवाज येत नाही मला. प्रथम विभक्ती आणि द्वितीय विभक्ती. हॅलो. सर नीट दिसत नाहीये. सर दिसत नाही. आवाज वाढवा. हा काय बोलताय, आवाज कमी येतोय. 1 मिनिट. हा सर दिसत नाहीये. एक मिनिट, आवाजात सेटिंग बघूया. आवाज कमी येतोय मला बघा. सर दिसत नाही. दिसत नाही. गेम हे द्वितीय विभक्तीतील रूप आहे का? आवाज येतोय. तर गेम हे देशचा द्वितीय विभक्तीतील रूप आहे का? गेम हे क्लिअर दिसत नाही. जर सर्वनाम ते असेल तर तिकडे द्वितीय विभक्तीमध्ये त्याचं काय होतंय, देव. देवचं देव होतं, देव अशा. सरशी हायड्रायटेड कसं होईल? तर पॅस हॅलो. व्हॉइस म्हणजे काय? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? हा, इकडे लक्ष द्या. पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? सर व्यवस्थित दिसत नाही. संपत आवाज येतो का माझा? पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय? तर ज्या वाक्यामध्ये कशाला महत्त्व असतं, कर्माला महत्त्व असतं. कर्म जसं क्रियापदाचं कर्माचं लिंगानुसार काय होतं, त्याची रचना कशा पद्धतीने, याच्यामध्ये जास्त महत्त्व कशाला असतं, कर्माला महत्त्व. आवाज स्पष्ट येत नाही. सरशी हायड्रायटेड कसं होईल? तर बाय हा शब्द मिळाला. चार्ट दाखवा. सरशी हायड्रायटेड कसं होईल? सरशी हायड्रायटेड त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परफेक्ट टेन्स आहे. पूर्ण समजलं. हॅलो. बघा इथं रचना कशी विचारतात. चार तुम्हाला बघायचे असतात. बघा हे नियम आहे, त्याच्यानंतर हे चार द्वितीय विभक्ती कशा विचारा पटकन काय विचारायचं असेल. सर ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये नाम असेल तर नामच राहते का?
व्हॉइस मध्ये जर नाव असेल प्रॉपर नाव पण त्याच्यामध्ये व्यक्ती त्याचं नाव असेल शहर त्याचं नाव असेल तर पॅसिव्ह व्हॉइस करताना ते तसंच घ्यायचं त्याच्यात बदल करायचा नाही प्रॉपर नाउन जे असतं विशेष नाव ते पॅसिव्ह व्हॉइस मध्ये तसंच घ्यायचं त्याचं एक उदाहरण आहे त्याच्यात आपण घेऊया आणि जर सर्वनाम असेल तर ते डिटेल बदल करायचा कसा बदल करायचा हा पहिले समोर दिसतोय जर सर्वनाम असेल तर अशा पद्धतीने बदल त्याच्यात करायचे आणि जर मी होतं उईचं आस होतं त्यानंतर युचं यू होतं हीचं हिम होतं सीचं हर होतं त्यानंतर ईटचं इट राहतं त्याचं देव होतं अशा पद्धतीने हे तर सर्वनाम काय सर्वनाम इथं विशेष नाम कुठून आलेलं आहे सर्वनाम असेल तर त्याचं डिटेल बघून अशा पद्धतीने नाम जर आलं असेल तर ते नाम घ्यायचं तसं सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी जास्तीत जास्त क्रियापद वर्बचे आहेत वर्बचे तिन्ही पाठ करतात हे सगळ्यात महत्त्वाचं क्रियापदाचे तिन्ही रूप मध्ये तर हे तिन्ही रूप जास्तीत जास्त पाठ करणे जेणेकरून हे उदाहरण आपल्याला हे तिन्ही रूप जर माहिती असेल तर आपल्याला ते वाक्य करणं शक्य होईल उदाहरण आपण